मोफत राशन फक्त त्यांनाच मिळणार, आजपासून नवीन नियम लागू। काय आहे नवीन नियम आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राइब करून टाका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की राशन धान्य हे सर्व लोकच घेत असतात। मोफतचं राशन म्हणल्यावर सर्वांनाच ओढ लागलेली असते। त्याचप्रमाणे आता मोफतच्या राशनवर काय अपडेट आलेले आहे आपण लगेच बघून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मोफत राशन योजना सुरू ठेवण्यासाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। कोणाला मोफत राशन मिळेल आणि त्यासाठी काय अटी असतील याबाबत सरकारकडून एक महत्त्वाचे अपडेट देण्यात आले आहे। जर तुम्हाला पुढेही मोफत अन्नधान्य मिळवायचे असेल तर काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत। या प्रक्रियेबाबत नागरिकांनी वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे। आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि आधार कार्ड लिंक करणे यासारख्या गोष्टींना अंमलबजावणी गरजेचे आहे। शासनाच्या अधिकृत सूचनांनुसार जर नियम पाळले तर लाभ सुरू राहणार आहे। रेशन कार्डचे काही महत्त्व आहे। आपल्या दैनंदिन जीवनात आधार कार्ड आणि राशन कार्ड यांना मोठं महत्त्व दिलं जातं। विशेषतः राशन कार्ड केवळ ओळखीचा पुरावा नसून गरीब व गरजूंना मोफत अन्नधान्य मिळण्यासाठी हे मुख्य साधन असते। त्यामुळे गरिबांसाठी राशन कार्ड म्हणजे मोठा आधारच मानला जातो। सध्या राशन कार्ड आणि मोफत अन्नधान्य वितरण या संदर्भात काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत। हे बदल नागरिकांनी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण या नव्या नियमांचा थेट परिणाम लाभार्थ्यांवर होऊ शकतो। त्यामुळे आपण या बदलाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। भारत सरकारने राशन कार्डसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, जो अनेक गरजू कुटुंबांसाठी लाभदायक ठरणार आहे। सरकारच्या या नव्या घोषणेमुळे राशन कार्ड धारकांसाठी अधिक मदत मिळणार आहे। अन्नधान्यांच्या वाटपात सुसूत्रता येईल आणि गरजूंना नियमित पुरवठा होईल। या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। गरिबांना मदत करण्याचा सरकारचा हा पाऊल निश्चितच सत्य ठरणार असून योजना लागू झाल्यानंतर लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती आधीच तयार ठेवावी। ही संधी योग्य प्रकारे वापरणे गरजेचे आहे। राशन कार्ड धारकांसाठी ही योजना आशेचे किरण ठरणार आहे। मोफत राशन योजना काय आहे? देशातील गरिबांसाठी केंद्र सरकार राशन कार्डच्या माध्यमातून मोफत धान्य पुरवते। ही योजना अधिक परिणामकारक होण्यासाठी सरकार वेळोवेळी मदत करत असते आणि नवीन नियम आणि बदल करत असते। अलीकडेच सरकारने राशन कार्ड संदर्भात एक नवा नियम लागू केला आहे। हा नवीन नियम लाभार्थ्यांच्या फायद्याचा ठरू शकतो। त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या अधिक सोयी उपलब्ध होण्यासाठी शक्यता आहे। नवीन नियमानुसार राशन मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी व सुलभ होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या नव्या अटी आणि बदलाची माहिती करून घेणे आवश्यक आहे। या बदलामुळे अनेक गरजू लोकांना अधिक सुविधा मिळू शकतील। धान्य वितरण पारदर्शकता आहे। जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल आणि नवीन नियमितपणे धान्य येत असेल तर सरकारच्या नव्या नियमाची माहिती असणे आवश्यक आहे। राशन कार्ड संदर्भात सरकारने काही महत्त्वाचे बदल केले आहेत। हे बदल लाभार्थ्यांसाठी अधिक सुविधा देणारे ठरू शकतात। यामुळे धान्य वितरणात परदेशात आणि कार्यक्षमता वाढणार आहे। नवीन नियमामुळे काही नव्या लाभांची अंमलबजावणी होणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी या बदलाचा फायदा घेण्यासाठी ही संधी। राशन घेताना नवे कोणते निकष लागू होतील याची माहिती घेणे उपयुक्त ठरेल। योग्य माहिती घेतल्यास तुम्ही या सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊ शकतात। आता मित्रांनो, तुम्हाला देखील योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जी काही माहिती आहे ती तुम्हाला नीटपणे समजून घ्यावी लागेल। नवीन नियम 8 मार्चपासून लागू केलेले आहे। 8 मार्च 2025 पासून राशन कार्ड संबंधित काही नवीन नियम लागू केले गेले आहेत। चा उद्देश गरीब आणि गरजू कुटुंबांना अधिक प्रभावी मदत पोहोचवणे आहे। सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीला अधिक प्रदर्शन आणि कार्यक्षम बनवण्यासाठी जोर दिला आहे, ज्यामुळे पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू वेळेत मिळावेत। या नियमांच्या अंमलबजावणीमुळे गैरवापरावर नियंत्रण ठेवता येईल, तसेच लाभार्थ्यांची माहिती अधिक तपासली जाईल, ज्यामुळे योग्य व्यक्तींना मदत मिळण्याची शक्यता वाढेल। परिणामी रेशन वितरण प्रणाली अधिक विश्वासात होईल। गरजू कुटुंबांना याचा आर्थिक फायदा होईल। अर्ज प्रक्रिया सोपी झाली आहे। सरकारने रेशन कार्ड संबंधित काही महत्त्वाचे नियमाबद्दल तुम्हाला सांगितले आहेत, ज्यामुळे रेशन कार्ड काढायची प्रक्रिया अधिक सोपी होईल। यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रांची माहिती मिळवून त्यानुसार अर्ज करणे आवश्यक आहे। नवीन नियमानुसार रेशन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे। या बदलामुळे काही लोकांना विशेष फायदे मिळतील, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल।
काढण्यासाठी आवश्यक पावत्या आणि प्रक्रिया याबद्दल सविस्तर मार्गदर्शन दिले जाईल। राज्यातील नागरिकांनी याचा मोठा लाभ होईल आणि त्यांना मिळणारे फायदे अधिक वाढू शकतात। त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, राशन कार्ड प्राप्त करण्यासाठी काही ठराविक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात। सुरुवात करण्यासाठी तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्रात जाऊन अर्ज प्राप्त करा। अर्ज भरताना कुटुंबाची आणि वैयक्तिक माहिती अचूक असावी लागते। यामुळे आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांची जोडणी करून अनिवार्य आहे। अर्ज नीट भरल्यानंतर त्यात 100 शुल्क देखील भरावे लागते। अर्जात कोणतीही चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो, म्हणूनच अर्ज भरताना प्रत्येक माहिती काळजीपूर्वक भरावी लागते। सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडल्यास राशन कार्ड मिळवता येईल। त्याचप्रमाणे 5 किलो रेशन मोफत। सरकारने गरिबांसाठी एक महत्त्वपूर्ण मोफत राशनची योजना सुरू केली आहे। या योजनेत प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 5 किलो राशन मिळणार आहे। यात गहू, तांदूळ, डाळ आणि साखर यांचा समावेश असेल। सरकारने लाभार्थ्यांना उच्च दराचे आणि स्वच्छ अन्नधान्य मिळण्याची हमी दिली आहे। त्यामुळे गरिबांनी अन्न सुरक्षेची समस्या कमी होईल। प्रशासनाने राशन वितरणामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचे लक्षण वाढले आहे। या योजनेचा मुख्य उद्देश गरिबांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना अन्नाची सुरक्षितता प्रदान करणे आहे। यामुळे गरिबांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल। आता मित्रांनो, तुम्हाला ही माहिती होती का? नक्की कमेंट करून सांगा। आणि कोण कोण आपला व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच राशनला अर्ज टाकणार आहे ते देखील कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी तुम्ही लगेच जाऊन व्हिडिओला लाईक करून टाका, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर जे काही लेटेस्ट न्यूज असतील महाराष्ट्रातील किंवा घडामोडी असतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला लगेच बघायला भेटते। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून टाका।